राधिकाचे बाळंतपण झाले आणि राधिकाने 2 जुळ्या मुलाला जन्म दिला. जुळी मुले असल्यामुळे मुलांची जास्त काळजी घ्यावी लागणार होती. म्हणून डॉक्टरांनी काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवायचे सांगितले. विराजच्या आईने डॉक्टरांना विचारले, "डॉक्टर, आम्ही दोन्ही बेबी कधी घरी घेऊन जाऊ शकतो? आम्ही 5 दिवस त्यांना इथं ठेवू आणि मग तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे." डॉक्टर विचार करत बोलले, "हा, बोला." "मिसेस बोरसे, 2 बेबी आहेत. त्यामुळे थोडे कमजोर आहेत आणि त्या मुलीला पण कव्हर व्हायला वेळ लागेल. आता ती पूर्ण रिकव्हर होईपर्यंत तिच्या घरी जाऊ शकत नाही. तर तिला तुमच्या घरी घेऊन जावा. मुलांना आईचं दूध पण मिळेल आणि तिला कुठे सेपरेट ठेवावं पण लागणार नाही." "पण डॉक्टर, ॲग्रीमेंट तर संपलं ना. आय मीन आता मुलांना बाकी कोणीही सांभाळू शकतं." ईशानी बोलली. "मिसेस बोरसे, तुम्ही एक आई आहात, सो तुम्हालाही माहीतच असेल की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाची किती गरज असते. आईचं दूध हे बाळांसाठी अमृत असतं. त्यातून बाळाला रोगप्रतिकार शक्ती मिळते. हे दोन्ही बेबी आताच जन्मलेली आहेत. अजून या जगाशी त्यांचा फारसा संबंध नाही. बघा, त्या मुलीला पण विचारा आणि तुम्ही स्वतः पण विचार करा. पटलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा." डॉक्टर बोलले. "ओके डॉक्टर." मिसेस बोरसे बोलल्या आणि मग तिथून बाहेर पडल्या. "आंटी, खरंच आपण तिला घरी आणणार आहोत का?" ईशानीने थोडं नाराज होत विचारलं. "हे बघ ईशानी, तुमच्या दोघांचं लग्न व्हायला आता 2-3 महिने जातीलच. तोपर्यंत तिला घरी ठेवून घेऊया आणि तू पण आमच्याच घरी राहा. म्हणजे बाळाला कसं सांभाळायचं ते ती तुला शिकवेलच." मिसेस बोरसे बोलल्या आणि ईशानीचा चेहरा पडला. "डोंट वरी, तू हुशार आहेस. शिकून घेशील लवकर." मिसेस बोरसे तिला धीर देत बोलल्या. ईशानी कसनोक हसली. इकडे दरवाजा उघडण्याच्या आवाजाने राधिकाने पटकन डोळे पुसले आणि दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजामध्ये विराज उभा होता. "हे, मी आत येऊ का? तुला काही प्रॉब्लेम नाही ना?" विराजने दरवाजा मधूनच विचारलं. "हो, या." राधिका हसण्याचा प्रयत्न करत बोलली. तो आला आणि समोरच्या चेअरवर बसला. "तुला आता कसं वाटतंय? आय मीन एनी प्रॉब्लेम?" त्याने विचारलं. "मी ठीक आहे," ती बोलली. "बेबीज?" त्याने विचारलं आणि त्याच वेळी एका बाळाचा रडण्याचा आवाज आला. तसं राधिका उठण्याचा प्रयत्न करू लागली. "वेट, मी घेतो." तो तिला थांबवत बोलला आणि उठून त्याने तिच्या जवळच्या बाळाला घेतलं. त्याने दोन्ही हाताचा झुला केला आणि त्या बाळाला हळूहळू हलवू लागला. "हे बेबी, तू मला ओळखलं का? मी तुझा डॅडी आहे. तुला हॉस्पिटल दाखवलं होतं मी. तुला आठवतं का?" विराज त्याला हलवत बोलला. तसं ते बाळ शांत झालं आणि आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी विराजकडे एकटक बघू लागलं. "आले वा, तू ओळखलं. ये, चल आपण पुन्हा एकदा हॉस्पिटल बघू आणि इथल्या सेक्सी सेक्सी नर्सेस पण बघू. तू इतका क्यूट आहेस की त्या तुला लगेच पटतील." विराज डोळा मारत बोलला आणि राधिका शॉकमध्ये त्याला बघू लागली. "हे अमन, मम्मा बघ कशी शॉकमध्ये बघते. तिला माहीतच नाही की तुला इथले नर्सेस आवडतात ते." विराज पुन्हा हसत बोलला. राधिकाने म्हणतच कपाळाला हात मारला. याची मुलं नक्कीच यांच्यासारखी होणार. ती गालातच थोडी हसली. "हे अमन." तो नमन उठला की आपण नक्कीच जाऊ. "ओके." विराज त्याला बोलला तसं त्या बाळाने त्याचे छोटे छोटे हात वर करून एक आळस दिला आणि पुन्हा डोळे बंद केले. "ओ, हा झोपला काय?" विराजने थोडं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. "हो, झोपला असेल. त्याला इथं ठेवा. नंतर उठेल तो दूध प्यायला." राधिका बोलली. तसं विराजने पुन्हा त्या बाळाला तिच्याजवळ झोपवलं. ती अजूनही बेडवर पडूनच होती. पण आल्यापासून तिची चुळबुळ तो नोटीस करत होता. "काय होतंय?" त्याने न राहवून विचारलं. एकाच जागेवर झोपून झोपून थोडं अवघडल्यासारखं झालंय. ती उठण्याचा प्रयत्न करत बोलली. तसा तो लगेच थोडा पुढे झाला. "वेट, मी हेल्प करतो." तो बोलला
आणि त्याने तिच्या कमरेच्या खाली हात घालून तिला उठवून बसवलं. थँक्यू, ती एक सुटकेचा निश्वास टाकत बोलली. तिला आता बऱ्यापैकी कम्फर्टेबल वाटू लागलं होतं, पण त्याच वेळी तिचं लक्ष त्याच्यावर गेलं. तो अजूनही तिच्या जवळच उभा होता आणि तिलाच बघत होता. तुम्ही बसा ना, ती नजर चोरत बोलली. त्याचं असं बघणं तिला थोडं विचित्र वाटलं. तुझ्या पायांना काय झालंय? तो तिच्या पायाकडे इशारा करत बोलला. तिने पायाकडे पाहिलं. पाय अगोदरच सुजलेले होते आणि आता त्यावर दोरी चिवण दिसत होते. ते डिलिव्हरीच्या वेळी पाय बांधले होते. सो ती पाय कव्हर करत बोलली. दुखतंय का? त्याने पुन्हा त्या पायांकडे बघत विचारलं, पण आता दिसत नव्हते. हो, थोडं, ती बोलली. ओके, टेक केअर. मी आहे बाहेर. तुला काहीही गरज लागली तर सांग मला. ओके, तो बोलला. तिने त्याच्याकडे पाहिलं. थेट त्याच्या डोळ्यात क्षणभर तिला वाटलं की तो तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवेल. एक वेगळीच फिलिंग तिला घाबरवून गेली. हो हो, तुम्ही जा, मी ठीक आहे, ती लगेच बोलली. मग मात्र तो निघून गेला. शिट, हे काय विचार करत होती मी? आज त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं का दिसत होतं? नाही नाही, कदाचित आपली एवढी बिकट अवस्था पाहून त्याला सहानुभूती वाटली असावी. तीच भावना होती, म्हणून त्याच्या डोळ्यात एवढी काळजी दिसत असेल. हो, सहानुभूतीच असेल. राधिकाने तिच्या मनाला समजावलं. इकडे विराज बाहेर आला. तो डायरेक्ट डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरला. हॅलो सर. डॉक्टरने हसत त्याला ग्रीट केलंय. डॉक्टर, विराज थोडं रागात बोलला. तसं डॉक्टर थोडं बुचकळ्यात पडले. काय झालं? बेबी तर ठीक आहेत. डॉक्टर बोलले. मी बेबीबद्दल बोलत नाही. राधिका, तिचे पाय एवढे सुजलेले होते, तरीही तुम्ही ते दोरीने इतके घट्ट का बांधले होते? तिच्या पायावर जाऊन बघा, किती ते रेषेस आहेत. विराज पुन्हा रागात बोलला आणि यावेळी डॉक्टर थोडा चकित झाला. सॉरी, पण नॉर्मल डिलिव्हरीमध्येही कॉमन आहे. डॉक्टर, नो डॉक्टर, यू शुड बी केअरफुल. तुम्ही दुसरा कोणताही पर्याय यूज करू शकता. तिला आता तिचा किती त्रास होतोय ते तुम्हाला माहिती आहे का? जाऊन आता काहीतरी मेडिसिन द्या तिला, जेणेकरून तिचा त्रास कमी होईल. विराज रागात बोलला आणि तिथून बाहेर निघून पण गेला. डॉक्टर मात्र शॉकमध्ये त्याला जाताना बघत होते. सध्या त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. काही वेळापूर्वी आपण मिसेस बोसेंना राधिकाला घरी घेऊन जाण्याचा दिलेला सल्ला चुकीचा तर नव्हता. हे अमन नमन किती झोपतं तुम्ही दोघं, किती वाट बघत असतो तुमचा डॅडी. मला तुम्हा दोघांना माझा शो दाखवायचा आहे, पण तुम्ही जर असं झोपत राहिला तर मग मला शो करायला सुद्धा इंटरेस्ट येणार नाही. विराज एकाच पाळण्यात झोपलेल्या दोन्ही बेबीकडे बघत बोलत होता. एक बेबी लक्ष देऊन त्याचं बोलणं ऐकत असल्यासारखं करत होतं, तर दुसरं मात्र त्याला बघून आळस देत होतं. ओ गॉड, नमन, तू थकत नाही का फक्त झोपून? आता पण किती झोप आहे त्या डोळ्यावर? थोडं डॅडीकडे बघ रे, मी तुला छान छान मॉडेल्स पण दाखवेन. आय प्रॉमिस. विराज गळ्याला हात लावत बोलला आणि आळस देणारा बेबी अचानक त्याच्याकडे बघू लागलं. ओ या, तुला मॉडेल्स आवडतात? माय गेज इज राईट. हाय फाय. विराज त्या दोघांच्या छोट्या छोट्या हातांना टाळी देत बडबड करत होता आणि त्याला तसं पाहून ईशानी डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात बसली होती. आणि राधिका तोंड दाबून हसत होती. विराज, आपल्याला वेळ होतोय, जाऊया का? ईशानीने शेवटी विचारलंस. थोडं थांब ना, आता ते दोघं उठले आहेत. विराज बेबीकडे बघत बोलला. त्यांना उठून अर्धा तास झाला. ईशानी सुस्कारा सोडत बोलली. हा मग. विराज विराज रात्र झाली आहे. त्यांना पण झोप आली असेल, आता झोपू दे. ईशानी आळस देत बोलली. हे बेबी, तुम्हाला झोप आली नाही ना? बस हे 3 ते 4 दिवस, मग आपण घरी जाऊ. तुम्ही दोघं, मी आणि तुमची मम्मा. विराज त्या दोघांना फ्लाइंग किस करत बोलला. पण इथं तुमची मम्मा कोण हे मात्र त्या दोघींना कळलं नाही. ओके राधिका, टेक केअर. विराज राधिकाकडे बघत बोलला. तिने मानेनेच होकार दिला. मग ते दोघे पण बाहेर पडले.
विराज, काय चाललं आहे तुझं? तुझा शो आहे 2 दिवसावर. तुला त्यावर फोकस करायला हवं. ईशानी बाहेर येताच तक्रारीच्या सुरात बोलली. हे तुला कळलं नाही का? मी शो पोस्टपोन केला ते. विराज गाडी अनलॉक करत बोलला आणि ईशानी थोडं शॉक झाली. कारण विराज त्याचा शो कधीच कॅन्सल किंवा पुढे ढकलत नव्हता. पण का? ईशानीने नाराज होत विचारलं. हे आता 3-4 दिवसात बेबी घरी येतील. तोपर्यंत त्यांची केअर करावी लागेल आणि घरी आल्यावर पण मला त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करायचा आहे. विराज गाडी ड्राईव्ह करत बोलला. विराज, तू भरकटत चालला आहे. ईशानी सुस्कारा सोडत बोलली. याला भरकटणं नाही म्हणत. याला रिस्पॉन्सिबिलिटी बोलतात. विराज हसत बोलला. थोड्याच वेळात ईशानीचं घर आलं. ती गाडीतून खाली उतरली. घरी राहून आता आराम कर. सकाळपासून हॉस्पिटलमध्ये फक्त फिरत आहेस. ईशानी त्याला खाली वाकून बोलली. डोंट वरी, सध्या माझ्यात भरपूर जोश आहे. तो हसत बोलला. बाय, गुड नाईट, ईशानी बोलली. विराजने गाडी स्टार्ट केली आणि यू टर्न घेतला. ईशानी, जी घराचा दरवाजा उघडत होती, तिने सहज मागे पाहिलं आणि त्याच्या गाडीला यू टर्न घेताना बघून तिच्या कपाळावर आढ्या उमटल्या. हा कुठे चालला? घर तर या बाजूला आहे. तिने विचार करतच पर्समधून फोन काढला आणि त्याचा नंबर डायल केला. 2 ते 3 रिंगमध्येच फोन उचलला गेला. व्हॉट? काही राहिलं का तुझं? विराजचा आवाज आला. विराज, तू कुठे चालला आहे? ईशानीने दूर राहणाऱ्या त्याच्या गाडीकडे बघत विचारलं. हॉस्पिटल. मी तुला उद्या फोन करतो. विराजचा आवाज आला आणि ईशानीचा फोनवरचा हात घट्ट झाला. विराज, घरी जा. हॉस्पिटलला आता का चालला आहे? ईशानीने वैतागून विचारलं. ईशानी, हॉस्पिटलमध्ये त्यांना असं एकटं सोडून घरी जाणं मला योग्य वाटत नाही. जर तिच्या घरचं कोणी असतं तर नक्की तिच्यासोबत थांबलं असतं. रात्री त्यांना काही लागलं तर मी असायला हवं. विराजचा ठाम आवाज आला. डॉक्टर्स आहेत तिथं, ईशानी रागात बोलली. त्यांचं तिच्याशी काहीच नातं नाही. विराज, मग तुझं काय नातं आहे? आता ईशानी जास्तच रागावली. व्हॉट? तू काय विचारते? तुला तरी कळतंय का? माझं रक्ताचं नातं आहे आता आणि मला तिथं असायला हवं. बाय. विराजचा आता रागीट आवाज आला आणि फोन कट झाला. सॉरी सॉरी, ते मी विराज. हॅलो. ईशानी फोनवर बोलत राहिली पण फोन तर कधीचा कट झाला होता. तिने रागात दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली. बाळाच्या आवाजाने राधिकाने डोळे उघडले तर एक बाळ उठून रडत होतं. तिने लगेच त्याला घेतलं. तेवढ्यात तिचं लक्ष खाली बॅग भरणाऱ्या नर्सकडे गेलं. तुम्ही काय करत आहात? तिने विचारलं. आज 5 दिवस झाले. तुम्हाला डिस्चार्ज मिळतोय, ती नर्स बॅग पॅक करत बोलली. राधिकाने खाली वाकून पाहिलं. या 5 दिवसात विराजने पूर्ण रूम वेगवेगळ्या खेळण्यांनी भरवली होती. ती खेळणी आणि कपडे ती नर्स बॅगमध्ये भरत होती. म्हणजे म्हणजे बाळ घेऊन जाणार आणि मी. राधिका विचारानेच पॅनिक झाली. ते अजून काही दिवस राहता येणार नाही का? राधिकाने सुकलेला घास खाकरत विचारलं. नाही, सर स्वतः बोलले आहेत. आज डिस्चार्ज हवा आहे, नर्स बोलली आणि राधिकाचे डोळे पाण्याने तुडूंब भरले. या 5 दिवसात ती तर विसरलीच होती की तिला या बेबींना सोडून जावं लागणार आहे. तिचे अश्रू आता गालावरून वाहू लागले. तिने त्या दोन्ही बेबीकडे पाहिलं. हा क्षण इथेच थांबावा, नाहीतर मग मरण यावं, एवढी एकच इच्छा तिच्या मनात दाटून आली. मॅडम, तुमची ही बॅग भरली आहे. काही राहिलं का बघा. नर्सच्या आवाजाने तिने डोळे पुसले पण घशातून आवाज मात्र निघत नव्हता. हृदयात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. राधिका जितकं पुसत होती त्यापेक्षा जास्त अश्रू बाहेर पडत होते. त्यामुळे तिने मान वर केली. नाही. सिस्टर, सगळं भरलं का? विराजचा आवाज होता. क्षणभर तिला वाटलं की त्याच्याशी बोलावं आणि आणखी थोडे दिवस बाळासोबत राहावं. खूप छोटी आहेत, रडतील ती, भूक लागेल त्यांना. पण
सध्या तिच्या डोळ्यातून अश्रूशिवाय आणखी काहीच बाहेर पडत नव्हतं. राधिका त्याच्या आवाजाने तिने आवंढा गिळला. तिने मान खाली घालूनच होकार दिला. तुला काही हवं आहे का? आय मीन हॉस्पिटलमधून काही? त्याने विचारलं. नाही, नको. मी कुठे राहायचं आहे? तिने आवाज शक्य तेवढा नॉर्मल ठेवत विचारलं. तरी पण तिचा आवाज थोडासा तिरका झाला. हे, तुला काय झालं? त्याने तिच्याजवळ येत विचारलं. काही नाही. तिने मान वर केली आणि हसत बोलली. तू रडते का? त्याने तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघून काळजीने विचारलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची काळजी तिला चकित करून गेली. नाही, ते तिला शब्द सुचत नव्हते. तुझं काही दुखते का? तसं असेल तर आपण आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहू. विराज लगेच बोलला. बाळ पण राहणार का माझ्यासोबत? तिच्या मनात विचार आला, पण ती काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर तिथं आले. सो मिस राधिका, पुढचे 3 महिने जास्त काळजी घ्या. आता तुम्ही यांच्या घरीच राहणार आहात, तर काही प्रॉब्लेम नाही. एक नर्स तुमच्या सोबत येणार आहे. ती तुम्हाला तुमची बॉडी रिकव्हर करण्यासाठी काय काय व्यायाम करावे लागतील ते सांगेल. डॉक्टर बोलले आणि क्षणभर राधिकाला आनंदाचा झटका बसला. यांच्या घरी? तिने थोडं आश्चर्याने विचारलं. हो, म्हणजे मिसेस बोरसे मला बोलल्या की तुम्ही यांच्या घरी राहा. म्हणजे बेबीला दूध मिळेल. शिवाय तुम्ही ईशानी मॅडमना बेबी कसे हँडल करायचे ते पण शिकवा. जमेल ना तुम्हाला? डॉक्टर. होय, नक्कीच. राधिका आनंदाने बोलली. तिला आता सध्या तरी खूप जास्त आनंद झाला होता. त्यात तिने पुढचा विचार केलाच नाही. आपल्या बाळासोबत आणखी राहायला मिळणार ही एक गोष्ट तिच्यासाठी सगळं काही होती. चला तर भेटू नंतर. 15 दिवसानंतर एकदा चेकअपसाठी या. डॉक्टर. होय. राधिका. डॉक्टर विराजची हात मिळवून निघून गेले. तुला चालता येते का? विराजने राधिकाला विचारलं. हो, ती बोलली आणि ती एका बाळाला घेऊन उभी राहिली. विराजने दुसऱ्या बाळाला घेतलं. ते सगळे मग गाडीत येऊन बसले. नर्स पुढे बसली होती, तर विराज आणि राधिका बेबी सोबत मागे बसले. गाडी स्टार्ट झाली आणि राधिकाचे डोळे जड झाले. खरं तर काल रात्रभरची झोपली नव्हती, त्यामुळे तिला झोप आलेली. त्यामुळे बसल्या बसल्याच तिचे डोळे मिटले. काही वेळानंतर थोड्याशा हळूवार आवाजाने तिला जाग येऊ लागली. कानावर बाळाच्या थोड्याशा रडण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ विराजचा आवाज येऊ लागला. नमन, रडू नको. मम्मा झोपली आहे. रात्री तुम्ही दोघांनी खूप त्रास दिला ना तिला. मग आता तिला झोपू द्या. ओके. विराज बाळाला हलकेच हलवत बोलला. त्याच्या हातातलं बाळ थोडं शांत झालं. जणू त्याने त्याचं बोलणं ऐकलं होतं. माय गुड बॉय, लव यू. विराज हसत आणि त्याच्या कपाळावर किस करत बोलला. राधिका अजून डोळे मिटूनच बसली होती. ती हलकेच गालात हसली आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली. पण त्याच वेळी तिला तिच्या खांद्यावर त्याचा हात जाणवला आणि ती मनातच दचकली. त्याच्या त्या उबदार स्पर्शाने अंगावर काटे उभे राहिले. डोळे उघडून पाहायचं सुद्धा तिला भान राहिलं नाही. आणि आता तिला तिचं डोकं हळूहळू त्याच्या खांद्यावर टेकल्यासारखं वाटलं. तिचं सर्वांग गोठलं होतं. तो काय करतोय आणि का करतोय याचा विचार तिच्या मनात आला नाही. कारण त्याच्या स्पर्शाने आणि त्याच्या परफ्यूमच्या वासाने ती पूर्ण ब्लॅक झाली. हृदय उगीच जास्त धडधड करत होतं. आता झोप लागणं शक्यच नव्हतं. पण तिला त्याच्या मिठीतून उठावंसं वाटलं नाही. ती तशीच डोळे मिटून बसून राहिली. नमन, खरं खरं सांग, मम्माच्या पोटात असताना मी आय लव्ह यू बोललो की तू किक मारायचा ना? की तो अमन मारायचा? मला तर वाटतं तूच मारत असणार, कारण तू जास्त नॉटी आहेस. विराज बेबीच्या गालाला हलकेच पिंच करत बोलला. तसं ते नवजात बाळ गालात हसल्याचा त्याला भास झाला. इकडे राधिकाच्या कानावर त्याचं बोलणं पडत होतं. पण सध्या तिचा मेंदू सुन्न झालेला. आज आयुष्यात पहिल्यांदा
ती कुठल्या तरी पुरुषाच्या मिठीत होती. आजपर्यंत तिने कोणाला जवळही फिरकू दिलं नव्हतं आणि आज त्याने चक्क मिठीत घेतलं होतं. तिला वेगळंच फील होत होतं आणि त्यात ती त्याच्या मिठीत होती, जो तिचा कधी काळी तिचा लहानपणीचा क्रश होता. तिने तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की पुढे जाऊन असं काहीतरी होईल. स्कूलमध्ये असताना इतर मुलीप्रमाणे तिला पण तो आवडत होता. तो जेव्हा नव्यासोबत घरी यायचा तेव्हा ती लपून बसायची आणि चोरून चोरून त्याला बघायची. तिला त्याच्यासमोर जायला खूप लाज वाटायची, पण तरीही मनोमन त्याला खूप लाईक करायची. अगदी 14व्या वर्षी तिला तो आवडायला लागला होता. पण वय लहान होतं, त्यामुळे तिला ते कळलं नव्हतं. पण नंतर त्याने तिच्यासोबत जे केलं त्यामुळे मात्र तिची ती आवड तिरस्कारात बदलली होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही त्याच्यासाठी काहीतरी फिलिंग नक्कीच होती आणि ती तिला आता जाणवत होती. पण आता जे होतंय ते स्वप्नात होते की सत्यात, ते मात्र कळत नव्हतं. तरीही ते तिला हवं हवंसं वाटत होतं. राधिका त्याच्या हाकेने ती भानावर आली. तिने डोळे उघडले तर खरंच तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. पण आता त्याचा हात मात्र तिच्या खांद्यावर नव्हता. ती लगेच दचकून त्याच्यापासून दूर झाली. आपण स्वतःहून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की त्याने ठेवलं? तिला प्रश्न पडला. सॉरी, ती बाळाला व्यवस्थित घेत बोलली. इट्स ओके, घर आलंय, आपण उतरूया, तो हसत बोलला. ते सगळे मग खाली उतरले. तर आज बंगला खूप छान सजवला होता. गेटवर पणत्या दिसत होत्या. जागोजाग आकाशकंदील लावले होते. थोडक्यात बेबीसाठी पूर्ण बंगला अगदी सजवून तयार केला होता. विराज आणि राधिका दोन्ही बेबींना घेऊन आतमध्ये गेले. मॉमने त्यांचे पायांचे ठसे उमटवून ठेवले. आतमध्ये जाताच आजी आणि आजोबा दोघेही बेबींना पाहण्यासाठी अगदी वेडे झाले होते. पुढचा 1 तास राधिकाच्या हातात बेबी आलेच नाहीत. तिला कसं तरी वाटत होतं त्यांना इतका वेळ दूर ठेवून. तेवढ्या वेळात तिथल्या मेडने तिला रूम दाखवली आणि साहित्य आणून लावलं. राधिका रूममध्ये बेबींची वाट बघत बसली होती, पण ते काय लवकर येत नव्हते. त्यामुळे ती आता वैतागली होती. तिला त्यांना जवळ घ्यायची इच्छा झालेली. तेवढ्यात दरवाजा वाजला आणि बेबी आले या विचाराने ती खुश झाली. पण दरवाजामध्ये विराजची मॉम होती आणि त्यांच्याकडे बेबी तर नव्हतेच. ती थोडं नाराज झाली आणि मनाचं थोडं टेन्शनमध्ये पण आली. हॅलो मॅडम, तिने त्यांना ग्रीट केलं. हाय राधिका, बेबी झोपलेत मॉम डॅडीच्या रूममध्ये. भूक लागली की मी घेऊन येईल त्यांना, मिसेस बोरसे तिथल्या सोफ्यावर बसत बोलल्या. राधिकाने मानेने होकार देऊन प्रत्युत्तर दिलं. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, मिसेस बोरसे. हा, बोला ना. राधिका, बेबी झाल्यानंतर खरं तर आपलं ॲग्रीमेंट संपत होतं, पण ईशानीला बेबी हातात घ्यायचं देखील अनुभव नाही आणि बेबी पण खूप लहान आहेत, म्हणून मी तुला इथं राहायला बोलावलं. मला वाटतं की ही गोष्ट तू लक्षात ठेव की हे बेबी तुला सोडून राहायचे आहेत. पण त्या अगोदर ईशानीला रेडी करायचं आहे बेबीसाठी. तू आई आहेस तर तुला पण वाटतं असेलच की तुझे बेबी चांगल्या हातात पडावेत, त्यांची योग्य काळजी घेतली जावी. तर तू उद्यापासून ईशानीला बेबीची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट शिकवायला स्टार्ट कर, मिसेस बोरसे बोलल्या. हो मॅडम, राधिका निर्विकारपणे बोलली. पण सध्या तिच्या मनाची अवस्था शब्दात वर्णन करण्यासारखी नव्हती. ओके, आता मी जाते. तुझ्या शेवटच्या पेमेंटचा चेक रेडी आहे. उद्या ईशानी येईल तेव्हा देते, मिसेस बोरसे बोलल्या आणि निघून गेल्या. त्या जाताच राधिका जमिनीवर कोसळली आणि आता तिचा हुंदका बाहेर पडला. ती हमसून हमसून रडत होती. खरंच तिला ते बेबी सोडून कधी ना कधी जावं तर लागणारच होतं. तिनेच हे ठरवलं होतं. मग आता काय इतका त्रास होतोय तिचं तिलाच कळत नव्हतं. पण हातातून आयुष्य निघून जात असल्यासारखं वाटत होतं. ती तशीच उठली, डोळे पुसले आणि बेडवर पडली. आता लवकरात लवकर आपलं शरीर रिकवर व्हायला हवं. मग पैसे घेऊन बाबासोबत खूप दूर जाऊ, खूप खूप दूर, जिथं या सगळ्यांची आठवण पण नाही येणार.
खूप दूर राधिका शून्यात बघत मनातच बोलत होती. पण तिचे डोळे ते मात्र अजूनही अश्रू गाळत होते. पण तरी हे सत्य तिला स्वीकारावं लागणार होतं की ती एक सरोगेट मदर आहे आणि तिला या बेबींना सोडून जावंच लागेल. आतापासून मन खंबीर करून बेबींना पुढे काही त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करायचं तिने ठरवलं. आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं तर ईशानीच्या मनात बेबीसाठी फिलिंग यायला हवी. पण तिने तर राधिकाला थोडा राग आला पण तरीही तिने डोळे पुसून एक निर्धार केला, आजपासून रडायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईशानीला बदलायचं, फक्त बेबीसाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका बाळांच्या आवाजाने उठली. तिने त्यांना दूध पाजलं. तोवर मालिशवाली बाई आली. तिने बेबीची आणि राधिकाची मालिश केली. ती बाई वॉशरूममध्ये बेबींना आंघोळ घालायला घेऊन गेली. आंघोळ करताना बेबी खूप रडत होते आणि त्यांचं रडणं ऐकून तिचा जीव तिळतिळ तुटत होता. पण आपल्याला आणखी कणखर व्हायला हवं, ती मनोमन विचार करत होती. तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडला गेला आणि विराज घाईघाईत आतमध्ये आला. राधिका, काय झालं? बेबी का रडत आहेत आणि ते कुठे आहेत? विराज पूर्ण रूम मध्ये नजर फिरवत बोलला. आंघोळ करत आहे वॉशरूम मध्ये. त्यांना ती बोलत होतीस की विराज डायरेक्ट वॉशरूम मध्ये गेला. आता वॉशरूम मधून त्याच्या रागावण्याचे आवाज बाहेर येऊ लागले. राधिकाने कपाळावर हात मारला. तो बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात दोघे पण टॉवेलमध्ये गुंडाळलेले होते आणि त्याच्या पाठोपाठ नर्स आणि मालिशवाली बाई पण वैतागत आलेल्या. त्याने त्या दोघांना बेडवर ठेवलं आणि त्या बाईकडे रागीट कटाक्ष टाकला. अहो साहेब, बाळाला असंच आंघोळ घालतात. ती बाई बोलली. तुम्हाला ते काय बाहुले वाटतात का? कसंही आंघोळ घालायला? ते माझे बेबी आहेत. विराज रागात बोलला. पण साहेब, ती बाई पुढे काहीतरी बोलत होती. तेवढ्यात गेट आउट, विराज त्या बाईला दरवाजा दाखवत बोलला. त्या बाईने राधिकाकडे पाहून नाकारार्थी मान हलवली आणि बाहेर निघून गेली. नेक्स्ट टाइम असल्या खडूसबाईला इथं बोलवायचं नाही, विराज नर्सकडे बघून रागात बोलला. त्याचा तो गोंधळ ऐकून मॉम आणि आजी पण राधिकाच्या रूम मध्ये आलेल्या. विराज, काय झालं? सकाळी सकाळी का उठला आहेस? अरे, पहाटे आलेला ना तू. थोडं झोपायचं. डोळे बघ केवढे लाल झालेत. मॉम त्याच्याकडे बघून बोलली. मॉम, बेबीसाठी कोणीतरी चांगली बाई बघ. ती आता आलेली बाई बेबींना उलट झोपवून त्यावर पाणी टाकत होती. ही काय पद्धत झाली? माझी बेबी किती रडत होते. तिला थोडी पण दया नाही का? आणि मॉम, तू काय करते? तू चांगली बाई का शोधत नाहीस बेबींसाठी? विराज तावातावात बोलत होता. रिलॅक्स विराज, त्या बाईंना खूप अनुभव आहे म्हणून बोलावलं होतं. पण आता मी बघून घेईन. तू जा, तुझी झोप नाही झाली तर उगीच चिडचिड होते. आम्ही बेबींना बघू, मॉम त्याला समजावत बोलली. नेक्स्ट टाइम हे इतके जास्त रडणार नाहीत. विराज आता शांत होत बोलला. विराज बाळा जा, आजी बोलली. मग मात्र त्याने एकदा बेबीकडे नजर टाकली आणि निघून गेला. काय झालं? मॉमने आता नर्सला विचारलं. मॅडम, बाळाला आंघोळ घालताना बाळ रडतातच की आणि त्याला पालथी झोपून सगळेच पाणी घालतात. त्या बाई तेच करत होत्या. सर आले आणि ओरडू लागले. नर्स निराश होऊन बोलली. ओके, त्या बाईंना सांगा बेबींना संध्याकाळी विराज नसताना आंघोळ घालत जा. तो असताना शक्यतो टाळा. मॉम सुस्कारा टाकत बोलली आणि मग ते सगळे तिथून निघून गेले. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, या 3 महिन्यात राधिका आणि विराज एक होईल का? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.